माझ्या वडिलांना असं हवं होतं की उद्योजिका वाईफ नको. हां, म्हणजे त्यांना असं हवं होतं की तिने माझ्या दोन्ही मुलींना नीट बघावं. बिझनेस आज चालू केला तर तुम्ही लगेच 3 महिन्यात कंटाळून काही होत नाहीये बंद केला असं करून चालत नाही. आईने पहिले आम्हाला हे शिकवलेलं होतं की तुझं घर हे तुझं पहिली प्रायोरिटी असली पाहिजे आणि मग तुझं जे काही काम आहे ते तुझी दुसरी प्रायोरिटी असली पाहिजे. शक्ती आपल्यामध्ये पण असते. कुठलेही प्रॉब्लेम्स बिनधास्तपणे हँडल करता आले पाहिजेत, बोल्ड होऊन करता आले पाहिजे. 30 वर्षापूर्वी लोकांना वाटायचं की काढे, चूर्ण म्हणजेच का आयुर्वेद, तर नाही. प्रत्येक स्त्रीनी उद्योगामध्ये पदार्पण करायलाच हवं. हां, कसं आहे माहिती आहे का, कारण का स्त्रियांना त्या मल्टीटास्किंग इझिली करू शकतात पुरुषांपेक्षा जास्त चांगलं. नमस्कार. सेल्फमेड सखी प्रवास तिच्यातील उद्योजिकेचा या शोमध्ये आपण वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटतोय. खरं तर आज आपण भेटणार आहोत आयुर्वेदामधलं एक सुप्रसिद्ध नाव, सक्सेसफुल बिझनेस वुमन म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं त्या म्हणजे ऋचा मेंदळे पै. मॅम, तुमचं सेल्फमेड सखी प्रवास तिच्यातील उद्योजिकेचा या कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. खरं तर मॅम, डॉक्टर म्हणजे मी लहानपणापासून पाहत आले, डॉक्टर मेधा मेंदळे, डॉक्टर मानसी मेंदळे आणि आत्ता डॉक्टर ऋचा मेंदळे पै या त्रिशक्ती मिळून तन्वी हर्बल्सचा जो बिझनेस आहे तो पुढे नेत आहेत. त्या बिझनेसबद्दल आम्हाला सांगा. नक्कीच. फाउंडर म्हणजे तन्वी हर्बल्स, आम्हाला अनेक जण विचारतात की याचं नाव तन्वी का ठेवलंय. हां, सो माझे आजोबा संस्कृत पंडित होते. त्यांनी माझ्या आईला सांगितलेलं होतं की सुडौल बांधा म्हणजे तन्वी, म्हणून आपण तन्वी हर्बल्सचं नाव तन्वी असं ठेवलं गेलं. माझी आई डॉक्टर मेधा मेंदळे ह्या फाउंडर आहेत. त्यांना 30 वर्षापूर्वी असं वाटलं की आयुर्वेद आपलं शास्त्र आहे, लोकांपर्यंत आपल्याला ते पोचवलं पाहिजे, कारण का तेव्हा आयुर्वेदावर लोकांचा तेवढा विश्वास नव्हता. सो तेव्हा एक चॅलेंज होतं की हे प्रत्येक घरात मी कसं पोचवू. आपलं औषधं किंवा आपल्या औषधांनी औषधांनी कुठलेही साईड इफेक्ट्स नाही आहेत, तर मग ते का नाही घ्यायचं आणि त्याने छान रिझल्टसुद्धा मिळतात. मग आईने त्याच्यावर संशोधन करायचं ठरवलं आणि सत्व पद्धतीने औषधं तयार केली. आता सत्व पद्धत म्हणजे काय असते, तर 100 किलोपासून जर साधी वनौषधी पावडर असेल तर त्यापासून किती 99 किंवा 98 गोळ्या तयार होतील. पण आपल्यामध्ये 100 किलोपासून 5 किलो एवढंच ते पावडर राहते, एक्स्ट्रॅक्ट निघतो आणि त्यापासून गोळ्या बनवल्या जातात की त्या रक्तात इतक्या जलद मिसळतात आणि इन्स्टंट रिझल्ट देतात. म्हणजे पूर्वीच्या काळी 30 वर्षापूर्वी लोकांना वाटायचं की काढे, चूर्ण म्हणजेच का आयुर्वेद, तर नाही. आयुर्वेद तेवढा सीमित नव्हता. तो घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी तो तसा बनला पण पाहिजे होता की इझी टू टेक हवा. म्हणजे लोकांना पूर्वीच्या काळी आपली पण पावडर होती तेव्हा चुटकीभर तन्वी असं ओळखलं जायचं, चुटकीभर सत्व असं ओळखलं जायचं. मग हळूहळू आपण रिसर्च केलं त्याच्यामध्ये आणि रिसर्च करता करता असं लक्षात आलं की लोकांना ऑफिसला जाताना पण ती स्ट्रिप घेऊन जाता आली पाहिजे. आणि एक गोळी अशी पटकन घेतली की झालं आणि एवढे सुंदर रिझल्ट्स आहेत, त्याला कुठलेही साईड इफेक्ट्स नाही आहेत, तर मग आपण आयुर्वेदाला का नाही पहिले पसंती द्यावी. कारण काय मग हळूहळू आपण तन्वीची जी काही ग्रोथ होत गेली, कारण काय लोकांना कळायला लागलं, ट्रस्ट बिल्ड होत गेला की ह्याला छान रिझल्ट्स आहेत आणि मग लोक वापरायला लागली. म्हणजे आईचे एक पेशंट होते जे अमेरिकेत होते, त्यांना पार्किन्सनचा त्रास होता आणि तिथे त्यांना सांगितलं गेलं की ह्याच्यावर काहीच उपाय होणार नाही, तुम्हाला लाईफ टाईम ह्याच्याबरोबर राहावं लागणार आहे. सो त्यांना खूप स्ट्रेस आला की अरे आता मी काय करायचं. तर तेव्हा आईनी जी काही औषधं त्यांना लिहून दिली त्यांनी त्यांचा कंप बऱ्यापैकी कमी झाला. ते गाडीसुद्धा नंतर चालवू शकत होते. सो हे तन्वीचे रिझल्ट्स होते. जेव्हा दिसायला लागले ना रिझल्ट, तेव्हा कळायला लागलं की हे वेगळं आहे, ह्याच्यामध्ये जी शक्ती आहे ती वेगळी आहे आणि गुण मिळत आहेत पेशंट्सना. सो हे रिसर्च करत FDA अप्रूव्ड आपली सगळी मेडिसिन्स जी होती ती FDA अप्रूव्ड होती. सगळे ग्रंथोक्त जे आहे काही पाठ असतात त्याप्रमाणे आपली औषधं त्याच्यात थोडे फेरफार करून बदल करून आपण ते केलेले असतात. म्हणजे जे काही पाठ असतात हे आपले स्वतःचे पाठ आपण तयार केलेले आहेत. सो डॉक्टर मेधा यांनी स्वतः हे पाठ तयार केले.
तन्वी शता असू दे, तन्वी ज्येष्ठा असू दे, अशी वेगवेगळ्या आजारांसाठी आपली औषधं वापरायला जायला लागली. सो त्याच्यानंतर तन्वीची सुरुवात झाली. तेव्हा आम्ही अगदी लहान होतो, माझा जन्म झाला तेव्हाच तन्वीची सुरुवात झालेली होती. सो आईसाठी मोठं चॅलेंज होतं की घर आणि बिझनेस कसा बघायचा. आणि तेव्हा माझ्या वडिलांना असं हवं होतं की उद्योजिका वाईफ नको. म्हणजे त्यांना असं हवं होतं की तिने माझ्या दोन्ही मुलींना नीट बघावं, त्यांचं संगोपन नीट करावं, तिने घरी राहावं. पण आईमध्ये ती वेगळी जिद्द होती आणि तिला करायचं म्हणजे ठरवलेली गोष्ट करायचीच असं तिने तिचा निश्चय होता. त्याप्रमाणे तिने खूप छान कामगिरी केली. अनेक अवॉर्ड्स आपल्या तन्वीला मिळालेले आहेत. उद्योगश्री असू दे, चेंबर ऑफ कॉमर्सचा असू दे, असे अनेक आपल्याला अवॉर्ड्स मिळालेली आहेत. आणि आता नंतर जेव्हा मी मोठी झाले, मी आईला तर 30 वर्ष बघितलं की ती करते, हे सगळं करते, पेशंट्सना सुंदर रिझल्ट्स मिळत आहेत. तेव्हा मी डॉक्टर ह्या हिंदी मूवीमध्ये पण काम केलेलं होतं. सो तेव्हा पद्मिनी कोल्हापुरे, आयुब खान, रीमा लागू असे वेगवेगळे दिग्गज कलाकार त्यामध्ये होते आणि विजू माने ह्यांनी तो डिरेक्ट केलेला होता. सो तेव्हा 12वीत असताना एक वेगळी अपॉर्च्युनिटी मला मिळालेली होती. तेव्हा मी काम केलं आणि आईनी मला विचारलेलं की आता तुला कुठल्या फील्डमध्ये जायचं आहे, की तुला ॲक्ट्रेस बनायचं आहे किंवा तुला BMM करायचं आहे का, तू ठरव, CA झालीस तरी चालेल. तर तेव्हा मी तिला म्हटलं की नाही आई, तू जो ध्यास जपलास आयुर्वेद घरोघरी पोचवण्याचा, तो मलाही जपायचा आहे आणि त्यासाठीच मी सुद्धा आयुर्वेदिक डॉक्टरच होईन. त्याच्यासाठी 5.5 वर्षाचा अभ्यास असतो, ते सगळं मी करेन आणि नंतर आपल्या तन्वीसाठी काम करेन. सो इंटर्नशिप झाली, त्याच्यानंतर तन्वीमध्ये काम करायला लागले. पेशंटना जेव्हा रिझल्ट मिळतो आणि पेशंट येऊन सांगतो की हो मॅडम मला बरं वाटलं. कधी कधी रासायनिक औषधं घेऊन लोक कंटाळलेली असतात की मी ही का घ्यावी, सतत रेग्युलर घेत राहावी लागतात. मग तेव्हा असं जाणवलं की आपल्या औषधांनी एवढा छान रिझल्ट आहे तर ते फक्त आपल्यापुरतं सीमित न राहता हे पूर्ण जगात नेणं ही आपली जबाबदारी आहे. सो ती करण्यासाठी मग आम्ही प्रयत्न करत आहोत. आज आपली 100हून अधिक सेंटर्स महाराष्ट्रात आहेत आणि फॉरेनमधनं सुद्धा अनेक पेशंट आपली औषधं घेऊन जात असतात. ॲसिडिटीसाठी तर अतिशय, म्हणजे आपलं जे तन्वी शता आहे हे ॲसिडिटीसाठी इतकं सुंदर काम करतं, कारण का त्याच्यामध्ये करणं काय गरजेचं आहे, पित्ताचं शमन. आता एवढंच करणं गरजेचं असतं. जर ते झालं तरी पेशंटना लगेच फरक पडतो आणि मग त्यांचं नॉर्मल लाईफ चालू होतं. नाहीतर काही पेशंट म्हणतात की ॲसिडिटी आम्हाला रोजच होते, हे आमचं रेग्युलर झालंय, म्हणजे ह्याला काही वेगळं असं आम्हाला वाटत नाही. पण नाही, ते तुम्हाला थांबवणं गरजेचं आहे. अपचन असेल, इंडायजेशन असेल, कॉन्स्टिपेशन असेल, स्ट्रेस असेल, तर अनेक व्याधी आपल्याला होऊ शकतात. हे जर आपल्याला कळलं तर मग आपण आधीच त्याची वेळेवर काळजी घ्यायला लागतो आणि मुळामध्ये ते इफेक्टिव्ह आहे, म्हणजे लगेच गुण येतो. म्हणजे जेव्हा डॉक्टर मेधा मॅमने जी औषधं बनवली तर पूर्ण विश्वास, प्रेम आणि घरात न ठेवता घराघरात पोचता यायला हवीत यासाठी बनवण्यात आली. पण मॅम मी तुमचं सेंटर्स पाहिले जे ठाण्याला आहे, दादरला आहे किंवा 100हून अधिक आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे तुम्ही जे आता प्रोडक्टबद्दल सांगितलं, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिकडे कोणत्या ट्रीटमेंट्स दिल्या जातात. ओके, त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना. आपलं जे मेन ठाण्याला क्लिनिक आहे, तिथे आपलं जे ठाण्याला घंटाळी ठाणे इथे क्लिनिक आहे, तिथे आपण तन्वीची ट्रीटमेंट लिहून देत असतो. पहिले पेशंट आला की त्याची नाडी परीक्षण आहे ती मोफत होते. गेली 30 वर्ष आपण फ्री हेल्थ कन्सल्टेशन देत आहोत. तिथे आल्यावर त्यांच्या शरीरात कुठले दोष वाढलेत, काय प्रॉब्लेम्स आहेत, कोणते डिसीजेस आहेत, त्याप्रमाणे त्यांना तन्वीची ट्रीटमेंट दिली जात असते. नॉर्मली तन्वीची जी ट्रीटमेंट आहे ती 3 महिने घेणं गरजेची असते. आता पेशंट विचारतात का असं का आहे, तर आपण जो आहार घेतो त्यापासून पहिला धातू जो बनतो तो रसधातू असतो. सो रसधातू, जर आज मी वडापाव खाल्लाय तर माझा रसधातू चांगला तयार होईल का, नाही होणार. सो पहिले चरकाचार्यांनी काय सांगितलंय की पहिल्या दिवसानंतर पुढचे 7 दिवस एक एक धातू तयार होत राहणार आहे. म्हणजेच कुठले, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र आणि नंतर जो तयार होतो ते ओज जे आपल्या चेहऱ्यावर दिसतं. सो तुम्ही जो खाणारा आहार 7 दिवस आपल्याला काम करणार आहे. पण आज जर माझा रसधातूच चांगला तयार झाला नसेल तर माझा दुसऱ्या दिवशी रक्तधातू चांगला तयार होईल का, नाही होणार आहे. सो त्यासाठी आपली ही औषधं काम करतात, धातू निर्मितीवर काम करतात. त्यामुळे शेवटच्या धातूपर्यंत पण औषध पोचलं पाहिजे. म्हणजे कारणापर्यंत, आजाराचं जे कारण आहे तिथपर्यंत ते औषध पोचलं तर ह्याचा प्रादुर्भाव आपल्याला परत होत नाही. म्हणजे एकदा 3 महिन्यानंतर तुम्हाला जो आजार असेल तो बरा झाला की परत तो आजार होत नाही.
सो ह्यासाठी तन्वी ट्रीटमेंट आपण देतो. त्याचप्रमाणे आपलं पंचकर्म सेंटर सुद्धा आहे, तन्वी नवतेज पंचकर्म. सो तिथे पंचकर्म आपण का करणं गरजेचं आहे, काळाप्रमाणे आपल्याला आता हे का करणं गरजेचं आहे हे समजणं गरजेचं आहे. की जसं पूर्वीच्या आपण आता AC आहे किंवा कुठलंही मशीन आहे त्याचं आपण एकदा तरी सर्व्हिसिंग करतो, तसंच आपलं शरीर सुद्धा एक मशीन आहे, 24 आवर्स ते वर्किंग करत आहे, पण त्याचं सर्व्हिसिंग मात्र आपण करत नाही. सो त्यासाठी पंचकर्म गरजेचं आहे. सो त्यामध्ये शिरोधारा, नस्य, बस्ती, वमन, विरेचन अशी ही कर्म केली जात असतात. त्यामध्ये आता बस्तीमध्ये स्नेहनस्वेदन पहिले केलं जातं, पूर्वकर्म म्हणजे स्नेहनस्वेदन असतं, त्यानंतर आपण त्यांना बस्ती देत असतो. सो ह्यामध्ये केलं काय जात असतं की तुमच्या शरीरात साठलेला जुना मळ जरी असेल तरी तो बाहेर काढण्याचं काम ही बस्ती करत असते. म्हणजे अगदी म्हणजे जो आपण रोज वॉशरूमला जातोय, मोशन्स क्लिअर होत आहेत, पण काही पेशंटना असं फिलिंग येत असतं की नाही माझं पोट तरी साफ नाही झालंय. असं जेव्हा वाटत असतं तेव्हा समजून जायचं की आपल्याला अपचन होत आहे, आपल्या शरीरामध्ये आमदोष वाढलेला आहे आणि तो कमी करण्यासाठी आणि त्रिदोष प्रकोप आहे तो कमी करण्यासाठी आपण शोधन चिकित्सा म्हणजेच पंचकर्म चिकित्सा आपण करत असतो. सो ही पंचकर्म चिकित्सा त्यांना ती नीट गाईड केली जाते आणि अंडर ऑब्झर्वेशन ऑफ डॉक्टर्स ही केली जात असते. सो त्यांना ते एक ॲश्युरन्स असतो की डॉक्टर माझ्याबरोबर आहे ना, म्हणजे काही हरकत नाही. मग त्यांना तो जेव्हा पेशंट पहिल्यांदा पंचकर्म घेतो तेव्हाची नाडी आणि 7 दिवसानंतरची नाडी याच्यामध्ये अगदी जमीन आसमानाचा फरक असतो. कारण काय आजच्या जगामध्ये सगळ्यात जास्त त्रास हे स्ट्रेसमुळे जास्त होत आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी स्ट्रेस आहे. म्हणजे आम्ही बघतो बायकांना अगदी सकाळी डब्बा वेळेवर भरणं ह्याचा सुद्धा त्यांना स्ट्रेस असतो. तर तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की प्रायोरिटी थोडी स्त्रियांनी स्वतःला देणं सुद्धा गरजेची आहे. नवऱ्याचा डब्बा, मुलांचा डब्बा हे सगळं करता करता स्त्री कुठेतरी स्वतःला विसरायला लागते आणि हळूहळू तिला वाटतं की माझं हेच विश्व आहे, मी याच्यासाठीच आहे. तर त्यांनी तेव्हा आपली स्त्री शक्ती परत जागृत करणं सुद्धा तितकीच गरज असते. सो त्यांना आपण ते गायडन्स देत असतो. स्त्रियांनाही आपण काउन्सिलिंग देत असतो की त्यांच्या कधी कधी काय असतं ती काही प्रॉब्लेम्स असतात ते कोणाबरोबरच आपण शेअर सुद्धा नाही करू शकत. मैत्रीण असू दे तिच्या सुद्धा बरोबर आपण शेअर नाही करू शकत. तेव्हा पण ते आमच्याकडे येऊन ते सगळं शेअर करतात, मन मोकळं करतात आणि घरी जाताना आम्ही त्यांना सांगतो की उद्यापासून तुमचा दिवस हा वेगळा पाहिजे. तुमची विल पॉवर एवढी स्ट्रॉंग झाली पाहिजे ना की मग कुठलाही आजार असू दे, कुठलाही अन्याय असू दे त्याच्यावर तुम्ही इझिली मात करू शकता. सो त्यासाठी ते काम करत असतं. सो आपण नाडी परीक्षण करून हे जेव्हा तन्वी ट्रीटमेंट देतो सो तेव्हा त्यांना ते कळतं की पेशंट म्हणजे अगदी फॉरेनवरनं सुद्धा ऑनलाईन कन्सल्टेशन घेतात आणि आपली तन्वी ट्रीटमेंट घेतात. म्हणजे ॲसिडिटीसाठी तर आपले अनेक पेशंट्स आहेत की जे कॅनडा, अमेरिका, दुबई, जर्मनी इथून औषधं घेऊन जात आहेत. त्यांना ते रिझल्ट्स खूप सुंदर आहेत. म्हणजे आमच्याकडे फाईलच्या फाईल टेस्टिमोनियल्सनी भरलेली आहेत, अभिप्रायांनी भरलेली आहेत की एवढे सुंदर रिझल्ट्स आज तन्वी देत आहेत. म्हणजे तन्वीचे फक्त प्रोडक्ट 1 महिना वापरून तुम्हाला लगेच रिझल्ट येणार नाहीये, त्यासाठी तुम्हाला 3 महिने त्याचा काही पेशंट्सना लगेच रिझल्ट मिळतो म्हणजे इन्स्टंटली. म्हणजे आज मी तन्वी स्वतः घेतेय तर माझं पुढच्या 10 ते 15 मिनिटात डोकं दुखायचं थांबेल. पण डोकं दुखण्याचा प्रॉब्लेम का आहे त्या कारणापर्यंत ट्रीटमेंट गेली पाहिजे ना. आज एक दिवस दुखतंय, उद्या मग माझं परत दुखेल ना. मी आज एक दिवस शमन केलं पण माझं आता एखाद्याला डोकं दुखण्याचं कारण काय असेल, मायग्रेनचा त्रास होत असतो, सर्वायकल स्पॉन्डिलिसिस असेल तर त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजे रासायनिक औषधांमध्ये कसं होतं की प्रत्येकाला सेम औषध दिलं जातं. सर्दी झाली आहे हे घे, पण प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे ना. एखाद्याची कफ प्रकृती, एखाद्याची वात, एखाद्याची पित्त आहे. मग प्रत्येकाला सेम औषध देऊन चालेल का, नाही चालणार. त्यामुळे प्रत्येकाचं कस्टमाइज ट्रीटमेंट केली जाते. त्याप्रमाणे पोट साफ होत नसेल तर पहिले पोट साफ होणं पहिली गरज आहे. मी पेशंटना सांगते की तुमचं पोट साफ होत नाहीये तर तुम्हाला वेगवेगळे आजार होऊ शकतात. पहिलं कारण ते आहे. रात्रीची झोप लागत नाहीये तर ते झोप लागली पाहिजे. असं करता करता पेशंट्समध्ये आपण ती 3 मंथ्समध्ये लाईफस्टाईल चेंज करणं महत्त्वाचे. म्हणजे आमचा क्रायटेरिया एवढा नाही की त्यांना फक्त बरं वाटलं की एका दिवसात बरं झालं नाही. त्याची लाईफस्टाईल कशी बदलत येईल त्यांना हे समजवणं गरजेचं आहे. आणि ती लाईफस्टाईल चेंज झाल्यावर वरचेवर त्यांना आजारपण येणारच नाही. म्हणजे पुढची 10 वर्ष कशी नीट जातील हे 3 महिन्यात आम्ही त्याची काळजी घेत असतो. रुचा मॅम, आयुर्वेदामधलं विश्वासातलं नाव आहे ते म्हणजे तन्वी हर्बल. आता तन्वी हर्बलला कनेक्ट व्हायचं असेल किंवा तुम्हाला जर संपर्क साधायचा असेल तर त्यासाठी काय करायला हवं? नक्कीच
आपलं जे घंटाळीचं जे डॉक्टर रुचास तन्वी हर्बल्स हे क्लिनिक आहे, तिथे आपला जो नंबर दिसेल तिथे तुम्ही ऑनलाईन आपली किंवा तिथे फोन करून अपॉइंटमेंट घेऊ शकता. मी सकाळी 11 ते 1 आणि संध्याकाळी 5 ते 8 ह्या वेळामध्ये क्लिनिकमध्ये अवेलेबल असते. तसंच दादरचं जे आपलं क्लिनिक आहे तिथे दर 3rd सॅटर्डेला मी येते सकाळी 11 ते 1 ह्या वेळामध्ये. तिथे अपॉइंटमेंट घेऊनच येणं गरजेचं असतं. त्याप्रमाणे तुम्हाला तिथे आपण तसंच आपली वेबसाईट सुद्धा आहे. वेबसाईटवर सुद्धा आपले ऑनलाईन प्रॉडक्ट्स अवेलेबल असतात आणि काही फॉरेनचे जे काही पेशंट्स असतात ते आपली तिथे वेबसाईटवर थ्रू अपॉइंटमेंट बुक करतात. त्यांना ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा आपण देत असतो. त्याबरोबर आपण आहार विहार चेंजेस कसं करायचं हे पण शिकवतो. जसं मी आधीच सांगितलं की या 3 महिन्यात लाईफस्टाईल आपण कशी बदलायची हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. सो त्याप्रमाणे ती त्यांना आपण ट्रीटमेंट देत असतो. त्याचप्रमाणे डॉक्टर स्मिता देशपांडे या सकाळी 11 ते 1 ह्या वेळामध्ये आपल्या क्लिनिकमध्ये असतात. डॉक्टर सुजाता जोशी या दादर क्लिनिकमध्ये सकाळी 11 ते 1 ह्या वेळामध्ये असतात. त्यामुळे कधी पेशंटला लागलं तर ते तिथे जाऊन नाडी परीक्षण करून योग्य ती ट्रीटमेंट ते जाणून घेऊ शकतात. आणि आता एकंदरीत मगाशी आपण विषय काढला स्त्रियांचं आरोग्य. तर या धावपळीच्या जगामध्ये म्हणजे प्रत्येक स्त्री आज बिझी आहे. जी घरातली असू देत किंवा बाहेर ऑफिसला जाणारी असू देत, काही काम करणारी ती बिझी आहे. बरोबर. किंवा शाळेत जाणारी लहान मुलगी म्हटलात तरी पण तिला अभ्यासाचं टेन्शन आज आहेच. खरं. सो स्त्रियांनी आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे? नक्कीच. आता स्त्री म्हटलं की बाल्यावस्था आपण आली तिची, मध्यमावस्था आणि वृद्धावस्था अशा 3 अवस्थांमधून स्त्रिया जात असतात. आता लहान मुलींमध्ये 12व्या वर्षी जेव्हा पाळी येते तेव्हा त्यांना काय काय प्रॉब्लेम्स होत असतात, तर त्यांच्यासाठी हे नवीन आहे. त्यांना त्याचं योग्य ते ज्ञान पण मिळणं गरजेचं आहे. सो ते आजकालची जी गरज झाली, कारण का आजकाल आम्ही काय बघतोय, आधी 12व्या वर्षात येत होती, आता 10, 8 ह्या वर्षात सुद्धा पाळी येण्याचं प्रमाण जास्त दिसायला लागलेलं आहे. सो तेव्हा त्या मुलींना योग्य ते मार्गदर्शन करणं. तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही एकदा आमच्या ओपीडीला कुठलं औषध घ्यायचं हे समजून घ्या. पेन होत असेल, पिरियड पेन होत असेल तर त्यासाठी तुम्ही काय करणं गरजेचं आहे, त्याचं योग्य मार्गदर्शन केलं जात असतं. की बिकॉज पेन होतोय म्हणून रासायनिक औषध कुठलंही घेण्यापेक्षा जर आपण नैसर्गिक औषध घेतलं तर त्याचे कुठलेही साईड इफेक्ट्स आपल्याला मिळणार नाहीत. सो हे त्या मुलींना कळलं की त्यांना कळतं की हा काय म्हणजे पेन आपलं कमी नॅचरली सुद्धा होऊ शकतं. मग आपण वेगळी कामं करू शकतो. 4 दिवस आपल्याला असं नाही झालं पाहिजे की मला काही काम करता येत नाहीये, एवढं पेनिंग आहे, मला झोपून राहावं लागतंय. असं पेन असेल तर त्यासाठी वेळेवर ट्रीटमेंट करणं गरजेची असते. त्या वेळात मुलींमध्ये कसं असतं की तारुण्यात त्या एंटर करत असतात, मग तेव्हा त्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. पिंपल्स यायला लागलेले असतात चेहऱ्यावर. मग पिंपल्स यायला लागले की त्याची सायकल तयार होते आणि मग त्या म्हणतात की आमचे जातच नाहीत, कितीही प्रयत्न करा, किती औषधं करा तरी जात नाहीयेत. मग तेव्हा त्यांना आम्हाला सांगणं गरजेचं आहे की हॉर्मोनल इम्बॅलन्स बॉडीमध्ये होत असतो. हॉर्मोनल चेंज जो बॉडीमध्ये झालाय त्यामुळे तुम्हाला ते पिंपल्स येतात. मग त्यासाठी तुम्ही काय कधी कधी डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम असतो आणि फोरहेडवर त्यामुळे पिंपल्स येत असतात. तर ते डॅन्ड्रफ पहिले क्लिअर करणं गरजेचं आहे, मग पिंपलची ट्रीटमेंट करणं गरजेची असते. सो हे त्यांना आपण नीट गाईड करत असतो. आपल्याकडे जे पेशंट्स येतात त्यांना डॅन्ड्रफ अगदी 15 दिवसात पूर्ण कमी होतो. त्यांना तो छान फरक पडतो ट्रीटमेंट केल्यानंतर. सो त्यासाठी पण आपली औषधं काम करत असतात. आपला जो शॅम्पू आहे तो हेअर वॉश लोशन म्हणून नावाने येतो, अँटी डॅन्ड्रफ हेअर वॉश लोशन नावाने येतो. तो ॲज अ शॅम्पू म्हणून पेशंट वापरत असतात. सो तेव्हा जे मुलींना प्रॉब्लेम्स होतात ते सॉल्व्ह होत जातात. त्यांना अभ्यासाचा स्ट्रेस असतो, त्यासाठी आपल्याकडे स्टुडंट टॉनिक सुद्धा आहे की आपण त्यांना ते सजेस्ट करतो. कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी आपण त्यांना हेल्प होईल असं, म्हणजे ज्याच्यामध्ये ब्राह्मी, शंखपुष्पी अशा ब्रेन टॉनिक्स आहेत. म्हणजे आपलं जेवण तर आहे, आपण रोज गहू घेतोय, राईस घेतोय, पण ब्रेनचं वेगळं आहे. तर त्याचं खाद्य आपण त्याला द्यायला पाहिजे ना. सो ते देणं गरजेचं असतं. सो आपण ते देत असतो. नंतर हळूहळू मुलींमध्ये काय दिसायला लागतं तर PCOD, PCOS ह्याचे प्रॉब्लेम्स आजकाल जास्त दिसायला जास्तच वाढले. म्हणजे आम्ही पेशंटना विचारतो तुमच्या आईच्या जनरेशनमध्ये हे प्रॉब्लेम्स होते का, तर त्या मुली म्हणतात नाही, आमच्या आईच्या जनरेशनमध्ये तर हे प्रॉब्लेम्स एवढे नव्हते. सो ह्याची कारणं काय तर लाईफस्टाईल चेंजेसमुळे हे पहिले व्हायला लागलेलं आहे. इन्सुलिन रेझिस्टन्स असेल, इन्सुलिन रेझिस्टन्समुळे सुद्धा हे प्रॉब्लेम्स होत असतात. तर हे माहीत नसतं की आपल्यामध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत, चेंजेस आहेत, तर त्यामुळेही त्यांना ते होत असतात. पाळी रेग्युलर नाही आली तरी मग ती वेळेवर यायला पाहिजे. त्यासाठी काय ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, कारण काय कसं असतं अंडाशयामधून दरवेळेस एकेका अंडाशयामधनं बाहेर येतं, राईट ओव्हरी आणि लेफ्ट ओव्हरी. तर त्या प्रत्येक वेळेस एक अंड जेव्हा बाहेर येतं तेव्हा मुलींना पाळी येत असते आणि जे काही एंडोमेट्रियम म्हणजे गादी तयार झालेली आहे त्याचं शेड ऑफ होऊन ती पाळी आपल्याला येत असते. आता तेव्हा काय होतं, ही जर आली नाही तर मग ते शेड ऑफ नीट होणार नाही, आतल्यात साठून राहील रक्त, तर ते नीट बाहेर शरीराच्या बाहेर पडणं गरजेचं असतं. 28 दिवसांची जी सायकल आहे ती तशीच्या तशी मेंटेन होणं गरजेचे आहे आणि त्याच्यात जर हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे तर तो करेक्ट करणं सुद्धा गरजेचं असतं. सो ते
आपण त्यांना सांगतो. त्याच्यानंतर काय होतं की मेनोपॉजमध्ये स्त्री पदार्पण करत असते. 45 to 50 ह्या काळामध्ये त्यांना हॉट फ्लशेस होणं, मूड स्विंग्स होणं, व्हाईट डिस्चार्ज असतो काहींमध्ये, तर हे प्रॉब्लेम्स आपल्याला दिसायला लागतात. तर तेव्हा आपण सांगतो की व्हाईट डिस्चार्ज कोणालाही असेल तर तो एक दिवस झालेला ठीक आहे, पण रेग्युलर होतोय तर त्याच्यावर वेळेवर ट्रीटमेंट करणं गरजेची आहे. त्याला श्वेतप्रदर असं म्हणतात. तर तो प्रदर आहे तर तो वेळेवर थांबवला सुद्धा गेला पाहिजे. नाहीतर स्त्रियांमध्ये वीकनेस जाणवायला लागतो त्यांच्यामध्ये, की त्यांना असं जाणवतं की पाय दुखत आहेत, क्रॅम्प्स येत आहेत पायामध्ये, झोप लागत नाही आहे, वरचेवर ओव्हर थिंकिंग व्हायला लागतं. काही कारण नसतं, म्हणजे तरीही त्यांना ते ओव्हर थिंकिंग व्हायला लागतं. सो हे त्यांना समजणं गरजेचं आहे की त्यावर आपण काय करणं गरजेचं आहे. तर आपण तांदळाचं जे पाणी असतं, तांदूळ भिजत घालायचा आणि त्याचं जे पाणी सकाळी तयार होतं ते पाणी प्यायलं तरी सुद्धा व्हाईट डिस्चार्ज कमी व्हायला हेल्प होत असते. सो हे साधे साधे उपाय असतात, ते करणं गरजेचं असतात. जसं खारीक, आता आफ्टर 45 आम्ही प्रत्येक स्त्रीला सांगतो की एक तरी खारीक रोज खायची, म्हणजे कॅल्शियम डेफिशियन्सी होणारच नाही. कारण काय पुढचं काय, कारण काय हॉर्मोन्स जसे कमी होतील, ओव्हरीज जशा श्रिंक होतील, बॉडी पेन हे पहिले सगळ्यात व्हायला चालू होणार आहे. मग आपण त्याची पहिलेपासूनच काळजी घेतली तर 50 नंतर मे बी आपल्याला बॉडी पेन जास्त जाणवणारच नाही. सो हे त्या वेळेत त्यांना जर कळलं तर त्या करतील, पण त्याचं नॉलेज नसतं म्हणून त्या करत नसतात. खारीक तर काय आता प्रत्येकाच्या घरी असतेच ना, पण नाही, खाल्ली जात नाही ती. तर ते खाणं गरजेचं असतं. रोज एक खारीक खाल्ली तर त्यांना तो छान हेल्प होत असते. तसंच कढीपत्ता आम्ही प्रत्येक स्त्रीला सांगतो की कढीपत्ता इतका इम्पॉर्टंट आहे. पेशंट सांगतात की 12 वर्षाची मुलगी येते आणि म्हणते केस पांढरे होत आहेत, तर त्यासाठी पहिलं औषध म्हणजे काय, कढीपत्ता आहे. तुम्ही जर रेग्युलर कढीपत्ता खाताय तर तुमचे केस पांढरे होतच नाही. आणि आपण अगदी उलटं करतो, आपल्या ताटात आलेला कढीपत्ता बाजूला काढून ठेवतो, पण ते औषधी आहे ना, मग ते घेणं गरजेचं आहे. म्हणून मग आम्ही सांगतो की सकाळी उठल्यावर अनशपोटी 10 कढीपत्त्याची पानं रेग्युलर खाणं गरजेची आहे. सो हे केल्यावर पेशंटना तो फरक दिसतो आणि केस छान काळे राहतात. नंतर मग त्याचा रिझल्ट मे बी त्यांना 50व्या वर्षी दिसेल. जेव्हा त्यांनी 25व्या वर्षी चालू करतील तेव्हा 50व्या वर्षी तो फरक नक्की दिसेल. सो हे आपण काही घरगुती उपाय सांगतो. त्याचप्रमाणे आपण जी 3 पानं देवघरात वापरतो, देवांसाठी वापरतो, ती इतकी सुंदर औषधी आहेत, मग ती आपण आपल्यासाठी का नाही वापरायची. जसं तुळस आहे, तुळस आज प्रत्येक ड्राय कफसाठी काम करते, ती इतकी सुंदर आहे, अँटी कॅन्सरस म्हणून ती प्रूव्हन आहे. मग ती आपल्या घरी जे एक पान आहे ते रोज खायचं. एक पान खाल्लं तरी प्रत्येकाच्या घरी असतेच असते. सो आपण ती देवाला वाहण्यासाठी न ठेवता आपल्या शरीररूपी जो देव आहे त्यालाही देणं गरजेची आहे. सो त्यानंतर बेलपत्र असतं. सो बेलाच्या पानांचा काढा हा अतिशय उत्तम मधुमेहासाठी आणि ब्लड प्रेशरसाठी काम करतो. सो तुमचे जर काउंट्स वाढलेले असतील तर रोज हा काढा घेणं गरजेचं असतो. त्याचबरोबर दुर्वा ह्या अतिशय सुंदर अँटी फंगल म्हणून काम करतात. म्हणजे कुठलंही स्किन इन्फेक्शन झालेलं असेल, स्किनचं इचिंग होत असेल, कुठेही खाज येत असेल वरचेवर, तर त्यासाठी आपलं जे दुर्वा असतात आणि हळद ह्याचा वाटून तिथे लेप लावला गेला पाहिजे, तर वरचेवर त्रास होतच नाही. पेशंटना बघून आल्यावर मग कळतं, अरे आपल्या देवघरातली ही पानं आहेत, मग आपण ती का नाही वापरायची, वापरली पाहिजे. सो ते स्त्रियांना कळणं गरजेचं असतं. आणि मी प्रत्येक स्त्रीला पहिले हेच सांगते की तुमची विल पॉवर स्ट्रॉंग ठेवा, म्हणजे मग तुम्ही कुठल्याही आजारातनं नक्की बाहेर पडाल. कारण काय पेशंट जेव्हा माझ्याकडे येतो तो पूर्ण खचलेला असतो. पहिले त्यांना डॉक्टरकडे यायचीच भीती वाटत असते की अरे मला काय झालंय नक्की, कशामुळे झालंय, काहीतरी वेगळे रिपोर्ट करायला सांगितले जातील का. मग काहींना सिटी स्कॅन करण्याची सुद्धा भीती असते, तिकडेच घाबरलेले असतात. सो त्यांना आपण ते नीट मार्गदर्शन केलं की हे ठीक आहे, काही ज्या टेस्ट आहेत त्या गरजा आहेत त्या करणं गरजेचं असतं. मग तेव्हा आपण न घाबरता ते करणं आणि वेळेवर निदान करणं. जर वेळेवर डायग्नोसिस झाला तर त्याची वेळेवर ट्रीटमेंट होईल आणि तुम्ही त्या आजारातनं बाहेर पडता. कारण काय कुठलाही आजार ए पॉईंट पासून चालू होऊन बी पॉईंट पर्यंत तो पोचतो, ही त्याची संप्राप्ती घडणार आहे. मग आपल्याला माहिती आहे त्याला पूर्व लक्षणं दिसणार आहेत, त्याची संप्राप्ती घडणार आहे आणि मग तो उपशय होत जाणार आहे. मग तो शमन जेव्हा होत असतो मग तो नीट होणं गरजेचं आहे. सो ही जी काही प्रोसेस आहे ही तन्वीच्या औषधाने अगदी इझिली होते. म्हणजे त्यांना कळतही नाही की आपला जो काही आजार आहे तो एवढा इझिली गेला कसा आपल्यापासून दूर. कारण का ती ट्रीटमेंट आहे, ती चक्र आहे, ते पूर्ण होईस्तो तो आपल्याला त्रास देत राहतो. ते झालं तरी त्यांना ते बरं वाटत असतं. डॉक्टर मेधा मेंदळे यांनी तन्वी हर्बल सुरू केलं, त्यानंतर डॉक्टर मानसी मेंदळे आणि आता तुम्ही, म्हणजे आता तुमची दुसरी पिढी म्हणायला हवी. पण जेव्हा मेधा मॅमने सुरू केलं तन्वी हर्बल तेव्हा त्यांना बरेचसे चॅलेंज आले असतील. तन्वी हर्बल खूप मोठा ब्रँड आहे जो नावारूपाला आला आहे. सो तुम्हाला बिझनेस पुढे नेताना काय काय चॅलेंज येत आहेत आता?
नक्कीच. कसं असतं जेव्हा आम्ही सेकंड जनरेशन आहोत ना बिझनेसमध्ये, सो फर्स्ट जनरेशनने एवढं केलेलं होतं की आमच्यासाठी चॅलेंज होतं की आम्ही त्यांना मॅच कसे करणार. हा, काय त्यांनी हे शून्यापासून तयार केलं, पण त्यांनी ही प्रत्येक फेज त्या बघत गेल्या. काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करताच आपण त्याच्यातून शिकत जातो. हां, असं कधी होतच नाही की मी चालू केलं आहे आणि मला प्रॉब्लेम्स आलेच नाही. तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता आपल्याला नवीन मार्ग मिळत जातो आणि तो मार्ग मिळता मिळताच आपण शिकत जातो. हां, सो हे आईकडनं तर मी बघत होते. आम्हाला बाळकडू तर मिळालेलं होतंच की बिझनेस कसा करायचा आहे, कसा करायचा आहे. तर ते करता करता आईला बघता बघताच आम्ही ते शिकत गेलो. हां, चॅलेंजेस कशी फेस करायची, कितीही मोठं चॅलेंजेस असू दे, मल्टीटास्किंग हे आलंच पाहिजे. म्हणजे असं म्हणून नाही चालणार की मला उद्या मीटिंग आहे, हां मुलीची एक्झाम आहे, ठीक आहे ती करेल तिचा अभ्यास. नाही, मग तुला तेही बघता आलं पाहिजे. कारण का आईनी पहिले आम्हाला हे शिकवलेलं होतं की तुझं घर हे तुझं पहिली प्रायोरिटी असली पाहिजे आणि मग तुझं जे काही काम आहे ते तुझी दुसरी प्रायोरिटी असली पाहिजे. सो ते घर सांभाळता सांभाळता हे चॅलेंजेस फेस करताना नवीन होतं तेव्हा आम्हाला हे वेगळं वाटायचं की अरे मी कसं करू शकेन किंवा हे कसं जमेल. पण नंतर इतकं ते छान जमायला लागलं की त्याला आम्हाला काही वाटायलाच लागलं नाही. म्हणजे ते रुटीन एवढं सेट होत गेलं आणि त्याच्यामध्ये पहिलं डिसिप्लिन हे खूप महत्त्वाचं होतं. हां, कुठलंही काम करताना जर आपण करतोय तर ते डिसिप्लिनने रेग्युलर करणं आणि कन्सिस्टंटली करणं हे खूप महत्त्वाचं होतं. तेव्हाच ते आपल्याला फळ मिळतं किंवा तेव्हाच तो आपल्याला जो काही ते महत्त्व आपल्याला जी काही कष्ट केलेले असतात त्याचं फळ ते चांगलं तेव्हाच मिळतं. सो तेव्हा आम्ही बघितलं की आई म्हणजे FDAचे प्रॉब्लेम्स असू देत किंवा कुठलेही प्रॉब्लेम असू दे, एकटी स्त्री असायची, ती एकटी स्त्री लढत असायची. हां, तिच्याबरोबर म्हणजे तेव्हा आम्ही कळलं की शक्ती आपल्यामध्ये पण असते. कुठलेही प्रॉब्लेम्स बिनधास्तपणे हँडल करता आले पाहिजेत, बोल्ड होऊन करता आले पाहिजेत. मग तेव्हा आपण इमोशनली जास्त न राहता प्रॅक्टिकल जास्त होणं गरजेचं असतं. सो हे बिझनेस करता करता समजायला लागलं. आणि बिझनेस करताना आपण फक्त बिझनेस करताना लीडर होणं पण गरजेचं असतं आणि लीडर हा प्रत्येकाला पुढे घेऊन जाणार असला पाहिजे. मग माझ्याकडे असणार प्रत्येक स्टाफची कशी ग्रोथ होईल हे पहिले बघणं गरजेचं असतं की त्याला तो आनंद मिळणं कंपनीत गरजेचं आहे. त्याला कुठलंही बर्डन नसलं पाहिजे की मी ह्या कंपनीत काम करतोय ना, तर मला ह्या वेळापासून ह्या वेळेत फक्त काम झालं आणि मी निघालो नाही. तर त्या प्रत्येक कंपनीच्या स्टाफला सुद्धा तो आनंद मिळणं गरजेचं आहे. त्याला ते काम करताना ते किती आनंद घेऊन करता आलं पाहिजे. मग त्यांनाही त्याची प्रत्येक गोष्टीची माहिती असणं गरजेची असते. तन्वीची कुठली औषधं आहेत, ती कशी काम करतात हे आमच्या प्रत्येक स्टाफला माहिती आहे. म्हणजे त्यांना हे आता कळलेलं आहे की आपली औषधं अशी आहेत. सो हे ग्रो करता करता आम्हाला असं जाणवलं की आता 100 सेंटर्स तर तयार आहेत. मग ती सस्टेनेबल झाली पाहिजेत, ती टिकलीही पाहिजेत. मग तिथे आपल्या सिस्टीम्स कशा बसल्या पाहिजेत. म्हणजे तुमची जेवढी सिस्टीम स्ट्रॉंग असेल ना, तेवढा तुम्हाला इझिली तो बिझनेस करता येतो. सो सिस्टीम्स तुमच्या स्ट्रॉंग, म्हणजे मी तेव्हा सांगते की तुमची पहिले सिस्टीम बसवा आणि मगच तुम्ही कुठलंही काम करा. मग ते इझिली होतं. कारण काय होतं, मधले जे टप्पे आहेत ते मिस झाले तर शेवटपर्यंत तो पोचतच नाही. म्हणजे एखादं लेटर सुद्धा आहे, मधल्या मी जर दिलं एकाला, ते मधल्याने नीट पोचवलं नाही तर नाव कोणाचं होईल की मी ते वेळेवर दिलं नाही. मग ती सिस्टीम म्हणजे A पॉईंट पासून D पॉईंट पर्यंत पोहोचतो. मधले जे पॉईंट्स आहेत त्यांनी पण ते नीट फॉलोअप देणं, त्यांनी त्याचं नीट फॉलोअप आपल्याला अपडेट कशी देणं गरजेचं आहे ते करणं गरजेचं होतं. सो त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये होतं की टॅबलेट्सचे जे काही आहेत, मग त्यांचं जे काही सकसपणा जो आहे तो तसाचा तसा टिकला पाहिजे. म्हणजे जो रिझल्ट आहे, म्हणजे त्याच्यात रॉ मटेरियल आहे, मग रॉ मटेरियलचं कॉस्टिंग दरवेळेस बदलत राहतं. मग ते बदलल्यावर आपलं लक्ष राहणं गरजेचं आहे की आपण कुठून घेतो, कसं आहे रॉ मटेरियल, कसं आहे त्याची ती जी काही एक्झामिनेशन्स होतात ती बरोबर आहेत की नाही आणि त्यापासून प्रॉडक्ट तयार होतंय. मग त्याच्यात कुठलेही आपण त्याच्यामध्ये कुठलाही तफावत म्हणजे कॉम्प्रोमाइज नाही करतात आपण. म्हणजे ती जी काही वनौषधी आपली औषधं तयार होतात त्यामध्ये कुठल्याही गुणवत्तेमध्ये कॉम्प्रोमाइज आपण करत नाही. म्हणजे ते जे आहे जे ओरिजिनल आहे ते टिकलंच पाहिजे, हे आमचा महत्त्वाचा आपला हेतू असतो. सो ते करता करता आज आपण जी सेंटर्स आहेत, आता महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपल्याला करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये जर कोणाला नवीन सेंटर चालू करायचं असेल तर ते जरूर आम्हाला संपर्क साधू शकतात. तर त्यांना तिथे आपण डॉक्टर अवेलेबल करून देत असतो. त्याबरोबर तिथे योग्य ते रुग्णांना काय मार्गदर्शन
करणं गरजेचं आहे, कसं मार्गदर्शन करणं गरजेचं आहे, याचं सुद्धा आपण त्यांना ट्रेनिंग देत असतो. सो याच्यासाठी अनेक आरोग्य सेवक आमच्या बरोबर जोडले जातात आणि ते सुद्धा सेंटर तन्वीचं चालू करतात आणि ते सांगतात की मॅडम काय कसं आहे, प्रत्येक जण ठाण्याला येऊन पोचू नाही शकणार, मग त्याला तिथे तो डॉक्टर मिळणं गरजेचं आहे आणि त्याच्या एरियामध्ये औषधं मिळणं गरजेची आहे. सो जरूर प्रेक्षक आम्हाला येऊन संपर्क साधू शकतात की त्यांना जर कुठे चालू करायचं असेल सेंटर तर ते जरूर मला संपर्क साधू शकतात. ऋचा मॅम, खरं तर आपल्या ज्या सखी आहेत आजचा जो कार्यक्रम पाहतायत त्यांना जर सेंटर सुरू करायचे तर ते नक्कीच तन्वी हर्बलचं सेंटर सुरू करू शकतात त्यांच्या विभागात. जे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत किंवा एक्सपर्ट आहेत ते तन्वी हर्बलला जोडले गेलेलेच आहेत. पण जर एखादी अशी सखी आहे जिला बिझनेस सुरू करायचा आहे, तिला काय तुम्ही सल्ला द्याल? नक्कीच. प्रत्येक स्त्रीनी उद्योगामध्ये पदार्पण करायलाच हवं. कसं आहे माहिती आहे का, कारण का स्त्रियांना त्या मल्टीटास्किंग इझिली करू शकतात पुरुषांपेक्षा जास्त चांगलं आणि बिझनेसला त्याची खरंच गरज असते. गोड बोलता आलं पाहिजे. कारण का तेव्हा तुम्ही रागावणारे असाल तर चालत नाही. तुम्हाला प्रत्येक व्यक्तीशी तुमचे संबंध नीट टिकवता आले पाहिजे आणि त्याला वेळ देता. म्हणजे बिझनेस आज चालू केला तर तुम्ही लगेच 3 महिन्यात कंटाळून काही होत नाहीये बंद केला असं करून चालत नाही. तेव्हा तुम्हाला एक तो पेशन्स ठेवावा लागतो आणि लॉंग टर्म पर्यंत विजन ठेवूनच तो करणं गरजेचं असतं. म्हणजे आज मी चालू केला की पुढच्या 3 वर्षात मला काय काय करायचंय ही ध्येय पहिले ठरवा. जर तुमची ध्येय ठरलेली असतील तरच ती अचीव होत जातील आणि मग तो तुम्ही इझिली करू शकाल. नाहीतर काय होईल की एक स्टेप गाळतोय आपण आणि मग कंटाळा आला थांबवलं, असं करून चालत नाही. मग तुम्ही फ्रँचायझी मॉडेल घ्या किंवा कुठल्याही प्रकारचा बिझनेस करा. त्यासाठी तुम्हाला डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी हीच एक की आहे की ज्याने तुम्ही इझिली तो बिझनेस करू शकाल. आणि आजकालचं जग बदलत चाललंय. म्हणजे पूर्वीच्या काळचे बिझनेस हे वेगळे असायचे, आज स्टार्टअप्स आहेत तर त्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट देणारे सुद्धा लोक असतात. सो ती घेऊन तुम्ही ते चॅलेंज घेऊन तुम्ही तुमची कंपनी उभी करू शकता. सो त्याच्यामध्ये काय असतं की आपण आपल्या मताप्रमाणे काम करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळत असतं आणि ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी का होईना म्हणजे आजकाल लोणचं विकणाऱ्या स्त्रिया आहेत किंवा आपण बघतो की मसाले तयार करून ते विकणाऱ्या स्त्रिया असतात किंवा एक्झिबिशन्स आपण बघतो त्यामध्ये अनेक स्त्रिया ज्वेलरीचे त्यांचे शॉप्स असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारात त्यांनी त्यांचे डेव्हलपमेंट केलेली असते. पण तो पण व्यवसाय आहे तर तो अगदी त्याचा ब्रँडिंग होईस तो थांबायचा नाही. म्हणजे आपण एक्झिबिशन पासून चालू करतोय तर तो माझा ब्रँड एक दिवस अशी कधी होईल की त्याच्यामध्ये 100 स्टाफ असेल किंवा माझी ही कंपनी कधी तयार होईल हे तुमचं पुढचं ध्येय पाहिजे. सो त्याचा तो बिझनेस डेव्हलप होत जातो आणि मग त्या स्त्रियांना असं जाणवतं की आपल्यामुळे अनेक जणांचं पोट पण भरलं जात आहे. तो आनंद मिळवायला लागतो तो. सो तो इम्पॉर्टंट असतो. तो करणं खूप गरजेचं आहे. सो आम्ही स्त्रियांना असंच सांगते नेहमी की तुम्ही विल पॉवर खूप स्ट्रॉंग ठेवा आणि नक्की कुठला ना कुठला बिझनेस करायला चालू करा. म्हणजे काही स्त्रिया असतात की घरी ट्युशन्स घेत असतात तर तोही बिझनेसमध्ये कन्वर्ट करता येऊ शकतो. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण तुम्ही मग तुमची ब्रांच काढू शकता. तुम्ही त्याच्यात डेव्हलपमेंट कशी करू शकता, तुमच्या खाली असणारी लोक तुम्ही निवड करून हे करणं खूप गरजेचं आहे आणि ते प्रत्येक स्त्रीने करावं असं मला जरूर वाटतं. येस, नक्कीच. म्हणजे तुमचं ध्येय क्लिअर पाहिजे, सातत्य पाहिजे आणि तुमची विल पॉवर जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही नक्कीच तुमचा छोटासा असणारा बिझनेस मोठा होऊ शकतो. हे आम्ही तन्वी हर्बलमधून पाहिलेलंच आहे. म्हणजे जी त्रिशक्ती आहे ती एकत्र येऊन तन्वी हर्बलचा बिझनेस पुढे नेते आहे. मॅम, धन्यवाद. तुम्ही सेल्फ मेड सखी या कार्यक्रमात आलात आणि बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा झाला. ॲक्च्युली तन्वी हे नाव का पडलं हे कळालं त्याबद्दल. सो सेल्फ मेड सखी या कार्यक्रमात आलात आणि छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.